ज्ञानेश्वर आणि राधिका या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची रेलचेल होती, परंतु सगळे नातेवाईक घरात राधिकाचेच होते. ज्ञानेश्वरचे फक्त मित्र आले होते. त्याचे एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हते. ज्ञानेश्वरने एका उच्च प्रभू सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा नवीन फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यापूर्वी त्यांनी एक नवी कोरी लक्झरी गाडी सुद्धा खरेदी केली होती. ज्ञानेश्वरची अशी प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते. सगळेजण खूप एन्जॉय करतात आणि ज्ञानेश्वर आणि राधिकाला शुभेच्छा देऊन परत जातात. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. राधिका तेथे येते आणि म्हणते, आज खूप थकली आहे मी, चला आता झोपूयात. ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो मलाही थकल्यासारखं होतंय. असं म्हणून दोघेही बेडवर येऊन झोपतात. राधिका ज्ञानेश्वर जवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते. म्हणत होते, सोन्यासारखा जावाई मिळाला आम्हाला. इतक्या कमी वयात त्यांनी सगळं करून दाखवलं. खूपच हुशार आणि मेहनती आहे. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतो, आता कौतुक करतात, परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापाचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहिती, म्हणून लग्नाला विरोध करत होते. राधिका म्हणते, मग आता कोणतेही आईबाप विचार करणारच ना. उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील? ज्ञानेश्वर म्हणतो, हो खरं बोलते तू, पटलंय मला. राधिका त्याला विचारते, यावरून एक आठवलं, तुझे आईबाप कोण आहेत, कोठे राहतात, ते आहेत की नाहीत हे सांग ना. त्यांना तुझे यश पाहून किती आनंद होईल. त्यांच्याबद्दल कधीच नाही का सांगत? ज्ञानेश्वर म्हणतो, राधिका मला या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही. मी आता त्या लोकांना विसरलोय. माझ्याकडे आता त्यांनी ची एकच चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझं नाव. हे सोडून माझ्याकडे आता त्यांची कोणतीच आठवण नाहीये. त्यांची कोणतीच गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाहीये. राधिका ज्ञानेश्वरला म्हणते, ओके शांत हो, नाही विचारणार मी, काही चिडू नकोस, आणि ज्ञानेश्वरला मिठी मारते आणि दोघेही जण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. ज्ञानेश्वर हा मस्त टीव्ही पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. राधिका किचनमध्ये असते. तेव्हा ती ज्ञानेश्वरला हाक मारून सांगते, ज्ञानेश्वर कचरा घेणारी बाई आली असेल दरवाजाजवळ. कचरा ठेवलाय, देऊन टाक ना त्यांना. ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याचे बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते आणि ज्ञानेश्वरला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. ज्ञानेश्वर दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं. ती डोळे पुसत वरच्या मजल्यावरचा कचरा गोळा करायला जाते. ज्ञानेश्वर दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा राहतो. राधिका ज्ञानेश्वरला विचारते, काय झालं? ज्ञानेश्वर दिला का कचरा? ज्ञानेश्वर म्हणतो, हो दिला. तो खोलीत निघून जातो. राधिकाला तो त्याच्या आईबद्दल काही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वरने आणि राधिकाने दुपारी मस्त सिनेमाला जायचं प्लॅन बनवलेला असतो. ज्ञानेश्वर पार्किंगमधून गाडी काढतो आणि राधिका पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते. तेव्हाच वॉचमनकडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण बिल्डिंगमधला वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानेश्वरचा बाप शंकर असतो. शंकर सुद्धा त्याच्या मुलाला ज्ञानेश्वरला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. डोळ्यात अश्रू येतात. परंतु ज्ञानेश्वर त्यांच्याकडे न पाहता दुसरीकडे पाहतो आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो. तेवढ्यात उमा शंकर जवळ येते. म्हणते, शंकर मी आपल्या लेकाला पाहिलं, ज्ञानेश्वरला पाहिलं. उमा सांगते, मी सुद्धा त्याला पाहिलं. त्याचे घर पाहिलं. 5व्या मजल्यावर राहतो. खूप मोठा फ्लॅट आहे आणि खूपच सुंदर आहे. शंकर विचारतो, तुला कसं माहिती? उमा सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं. कचरा द्यायला बाहेर आला होता. तेव्हा शंकर उमाला विचारतो, मग का तुला काही बोलला का नाही का ज्ञानेश्वर? तुलाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं नसेल त्याने. आपल्याला किती वर्ष झाली? उमा म्हणते, ओळखले त्यांनी आपल्या दोघांनाही. सकाळी तर घाईघाईने दरवाजा लावून घेतला त्याने. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांचा फ्लॅटमध्ये राहणारा, 4 चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारा नीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार का?
उमा म्हणते, तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका, त्याला ओळखही देऊ नका. शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू, तो आपल्याला कायमचं विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखात आहोत. उमा तिच्या कामाला निघून जाते. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि राधिका हे दोघेही सिनेमा पाहून घरी येतात. परंतु ज्ञानेश्वरच्या मनात अजूनही त्याच्या आईबापांचा विचार सुरू असतो. त्यांच्याच विचारात गुंतून जाऊन त्याला राग आलेला असतो. जेवण झाल्यानंतर राधिका झोपी जाते, पण ज्ञानेश्वरच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा ज्ञानेश्वरच्या घरी कचरा गोळा करायला येते. तेव्हा राधिका दरवाजा उघडते. राधिकाला पाहून उमाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर उमा राधिकाला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे ऐकून राधिकाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय? मग उमा उत्तर देते, चुकून तोंडात आलं ग पोरी, माझी सून देखील तुझ्यासारखीच दिसते ना, म्हणून मला माफ कर. राधिका म्हणते, नाही मावशी, माफी कशाला मागताय? मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाहीतर चहा घेता का तुम्ही? उमा म्हणते, नको ग पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप झालं. आमच्यासारख्यांना कुणी पाणी विचारत नाही, पण तू तर चहाचं विचारलं. इतक्या मनाने विचारपूस केली, त्यातच सगळं आलं. मी जाते आता, असं म्हणून उमा तिथून निघून जाते. दुपारच्या वेळेस राधिकाचं एक पार्सल गेटवर येतं. तेव्हा शंकर फोन करून सांगतो, राधिका मॅडम, तुमचे एक पार्सल आले आहे. राधिका म्हणते, तुम्ही घेऊन येता का 5व्या मजल्यावर ते पार्सल? आणून देऊ शकता का प्लीज? शंकर हो म्हणतो आणि राधिकाला ते पार्सल नेऊन देतो. राधिकाला पाहून शंकरला खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. राधिका त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो. शंकर जागेवर येतो तेव्हा उमा तिथेच बसलेली असते. तेव्हा उमा त्याला सांगते, मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. शंकर म्हणतो, मी आत्ताच पाहिलं, खूप सुंदर आहे आणि स्वभावाने खूप चांगली आहे. मला पाणी विचारलं. तर उमा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं, मला तर तिने चहा सुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईल सुनबाईच्या हातचा. चव कशी आहे ते तर कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. दुपारी राधिका विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालो, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचे राहिले आहे. सर्वात आधी ज्ञानेश्वरचे सामान लावून घेऊ. ती ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात ज्ञानेश्वरची फाईल खाली पडते आणि त्यातून सगळे कागदपत्र बाहेर येतात. ती कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना राधिकाला एक फोटो सापडतो. ज्ञानेश्वरच्या लहानपणीचा फोटो असतो. तेव्हा तो 10वीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. यावरून तिला समजते हा ज्ञानेश्वरच आहे. या फोटोमध्ये त्याला पेढे भरवताना ज्ञानेश्वरच्या आई बाबा असतात. ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहून राधिकाला धक्काच बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजतं की ज्ञानेश्वरची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि ज्ञानेश्वरच्या बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत. राधिकाने आज पहिल्यांदाच ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा उल्लेखही केलेला नसतो. त्यांच्याबद्दल राधिकाला काहीही सांगितलेलं नसतं. परंतु आज तिला सत्य समजलं होतं. ज्ञानेश्वर आज इतका मोठा माणूस झालाय, त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे आणि तरीही त्याच्या आईबाबांना असे का काम करतात, या परिस्थितीत का आहेत, असे अनेक प्रश्न राधिकाला पडतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधून काढायची ती ठरवते. मी जर ज्ञानेश्वरला विचारलं तर तो कधी सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरच चिडेल, हे राधिकाला माहीत होतं. त्यामुळे आता त्यांच्या आईबाबांना सगळे सत्य विचारायला असं ती ठरवते. ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते. तिथे शंकर उभा असतो. शंकरला पाहून राधिकाला खूप आनंद होतो. ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? शंकर सांगतो, संपेल बेटा अर्ध्या तासात. काय झालं, काही काम आहे का तुझ्या घरात? राधिका विचार करते, यांना जर सगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही. कामाचं सांगून त्यांना घरी बोलवते. हो बाबा, घरी एक काम आहे, चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखीनही एक बाई सुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत आहे का? शंकर म्हणतो, आहे ना, कचरा गोळा करण्याचे काम करते ती. राधिका म्हणते, येताना त्यांना पण घेऊन या तुमच्यासोबत. शंकर म्हणतो, हो चालेल, येईल, तिला पण घेऊन. तुम्हाला माझं तर घर माहीतच आहे ना? शंकर म्हणतो, हो माहीत आहे, येऊ आम्ही दोघेही. राधिकाला खूप आनंद होतो. ती घरी लगेच येते. आपले सासू-सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे, त्यामुळे राधिका खूप खुश असते. ती एका मिठाच्या दुकानात कॉल करून
सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागून घेते. इकडे शंकर उमाला बोलवतो आणि सांगतो सुनबाईने आपल्याला घरी बोलावले आहे. उमा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? शंकर म्हणतो, नाही. आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय? तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली. चल आपण जाऊया. तेवढेच आपल्या मुलाचा आणि सुनबाईचा फ्लॅट कसा आहे ते पाहायला मिळेल. राधिका विचार करत असते की सासू-सासरे पहिल्यांदा घरी येतात तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दाराची बेल वाजते. राधिकाला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात. राधिका म्हणते, या ना आतमध्ये. ते दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. राधिकाला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू-सासरे आहेत. तर शंकर म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलवलं आहे, ते का आधी करूया. राधिका म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. राधिका या दोघांना सोफ्यावर बसवते. पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोफ्यावर बसलेले असतात. राधिका किचनमध्ये जाते आणि दोघांसाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात. तोपर्यंत राधिका त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेला नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते आणि राधिका म्हणते, घ्या ना बाबा, घ्या ना आई. आणि शंकरला समजतच नाही की राधिका असं का वागते. हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाहीत. राधिका म्हणते, असं का करता? तुमच्याच मुलाचं घर आहे ना, घ्या तुम्ही. हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो. हे दोघे उभे राहतात आणि म्हणतात, हे काय बोलतेस बेटा? आमच्या मुलाचं घर असं तर काही नाहीये. राधिका म्हणते, तुम्ही ज्ञानेश्वरचे आई वडील आहात ना? माझ्या नवऱ्याचे आई वडील आहात. आज मला त्यांच्या फाईलमध्ये जुना फोटो सापडला आणि त्या फोटोमध्ये तुम्हीच आहात. असं म्हणून तो त्यांना फोटो दाखवते. तो फोटो पाहून उमा आणि शंकरला या दोघांच्या डोळ्यात अश्रू येतात. मग उमा त्या फोटोला छातीला कवटाळते आणि म्हणते, पोरी, खरं बोलतेस. तू हा माझा मुलगा ज्ञानेश्वर आहे, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही. तो आता खूप बदललाय. राधिका म्हणते, आई बाबा, मला माहिती आहे. हेच विचारायचे की असं काय झालं? तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत, आणि तुम्ही अशी कामे का करतात? तो तर तुम्हाला साधा ओळखही दाखवत नाही. असं काय घडलं आहे तुमच्यामध्ये? शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात. शंकर राधिकाला म्हणतो, जाऊ दे पुरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या? राधिका म्हणते, नाही बाबा, मी ज्ञानेश्वरची बायको आहे, तुमची सून आहे. मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे. ठीक आहे, आम्ही सगळे सांगतो तुला. ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. खूप गरिबी होती. घरामध्ये 2 वेळचं खायलाही मिळणं खूप अवघड होतं. परंतु ज्ञानेश्वर जन्मताच हुशार होता. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा. तो नेहमी मला खूप शिकायचे, खूप मोठं व्हायचं असं बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाहीत. त्याने 10वीपर्यंत तिथे शिक्षण घेतलं. खूप नावही कमावलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात तो पहिला आला होता. तेव्हा तो पहिला आल्यानं होता तेव्हाच आमचा आणि ज्ञानेश्वरचा हा फोटो आहे. तेव्हा आम्हाला खूपच आनंद झाला होता. परंतु ज्ञानेश्वर म्हणाला, मला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे आहे. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं, पोर, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल, नाहीतर सोडावं लागेल. त्यामुळे ज्ञानेश्वर आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात? तुम्ही माझे शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढे पैसेही नाहीत. असं म्हणून तो शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. आधी दर महिन्याला घरी येणारा ज्ञानेश्वर नंतर 6 महिन्यातून यायला लागला. मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील जवळपास 10 वर्षापासून तर त्याने आमची भेटसुद्धा घेतली नाही. त्यांनी आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पहिल्यांदा, कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो. त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो, म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि तो इतका मोठा माणूस बनला आहे की एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे. हे कोण मान्य करेल? तू सांग. हे सत्य ऐकून राधिकाला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, आई बाबा, यात तुमची कोणतीही चूक नाहीये. चूक असेल तर ती ज्ञानेश्वरची आहे. ज्ञानेश्वर चुकीचा वागलाय. तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होते. परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे तर त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं. उमा म्हणते, जाऊ दे ग पुरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळचं खातोय. आम्हाला नको काही. तू आम्हाला घरी बोलवलं, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भरून पावलो. राधिका म्हणते, आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत राहू देणार नाही. ज्ञानेश्वर हा चुकतोय. त्याची तुमच्यासाठी काहीतरी जबाबदारी आहे आणि ती आता पार पाडलीच पाहिजे.
जर तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकले नाही तर तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हे तुमचं मोठं उपकार आहेत त्याच्या आयुष्यभर. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तर ते कधी फिटणार नाहीत. तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतेही काम नाही करायचं. तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्यात जगायचे. आणि शंकर म्हणतात, नाही ग पोरी, असं नाही होऊ शकत. राधिका म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहित नाहीये मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाच्या वेळी गळ घातली आणि त्याच्याशी लग्न केलंय. माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते. मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. उमा आणि शंकरला काय बोलावं हे समजत नाही. राधिका उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर त्या दोघांना चांगले कपडे देते. थोड्या वेळातच ज्ञानेश्वर हा घरी येईल हे राधिकाला माहीत असतं. त्यामुळे ती उमा आणि राधिकाला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते. थोड्याच वेळात दाराची बेल वाजते. राधिका दरवाजा उघडते आणि ज्ञानेश्वरला म्हणते, आई बाबा आले आहेत. ज्ञानेश्वरला वाटतं की राधिकाचे आई बाबा म्हणजेच त्याचे सासू सासरे आले आहेत आणि तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा. परंतु तिथे त्याच्या आईबाबांना पाहून, उमा आणि शंकर यांना पाहून ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला काय बोलावे हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत निघून जातो. शंकर आणि उमा खूप घाबरतात आणि म्हणतात, बेटा तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडला तो. आम्ही नाही राहत इथे, आम्ही जातो आमच्या घरी. राधिका म्हणते, तुम्ही काही काळजी नका करू, पुढील 15 मिनिटात काय घडतं ते बघा. राधिका बेडरूममध्ये येते. ज्ञानेश्वर तिला म्हणतो, हे काय आहे राधिका, तू त्यांना घरात का बोलवलंस आणि त्यांचे घर असल्यासारखं का राहत आहे तिथे. राधिका म्हणते, असं कसं ज्ञानेश्वर, त्यांच्या मुलाचं घर आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळलं दिसतंय. मला नाही जाणून घ्यायचं तुला कसं समजलं, परंतु ते दोघे या घरात राहू शकत नाही. त्यांना जायला सांग. राधिका म्हणते, मी नाही सांगणार त्यांना. ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार हा त्यांचा हक्क आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, कसला हक्क, त्यांनी माझ्यासाठी काहीही केले नाही. मी स्वतःच्या जीवावर शिकलो, इतका मोठा झालो. त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाही, तर मी त्यांच्यासाठी नाही करणार काही. राधिका म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. आज तू जे टमाटम बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचास, तुझ्या बाबांनी रात्र आणि दिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं, मोठं केलंय आणि हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे पैसे आहेत आपल्याकडे. ज्ञानेश्वर चिडून म्हणतो, तू असं नाही ऐकणार ना, थांब, मी त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून ज्ञानेश्वर बाहेर जाऊ लागतो. तर राधिका म्हणते, आज जर ते या घरातून बाहेर गेले तर मी सुद्धा घराबाहेर जाईन. तुला घटस्फोट दे. मला अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आपल्या आई बाबालाच विसरला, जन्मदात्यांना विसरला. ज्ञानेश्वर थांबतो आणि म्हणतो, राधिका तुला कसं कळत नाहीये, त्यांनी माझ्यासाठी काहीही केलं नाही. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी वारंवार मला सोडून दिलं होतं. राधिका ज्ञानेश्वर जवळ येते आणि त्याचा हातात हात घेऊन म्हणते, ज्ञानेश्वर मला कळतं जेव्हा तुझ्या उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते काय करतील. तुला मी एक प्रश्न विचारते, उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा, आणि त्याला पैसे देऊ शकला नाहीस, त्याने तुझ्याशी संबंध तोडले, तर त्यात तुझी चूक असेल का. तुझे आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढे मोठे केले, हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत. जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाहीत. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिले आहे, तुझी मेहनत आहे, परंतु आईबापांशी असं वागशील तर सगळं हातातून जाईल, तुलाही समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यांची सेवा कर, त्यांच्याबरोबर राहा, तुझी आणखीन भरभराट होईल. ज्ञानेश्वरला राधिकाचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, राधिका तू खरं बोलतेस. तो म्हणतो, जाऊ दे, गेले विसरून जाऊया, आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचं. राधिकाला खूप आनंद होतो. ते दोघे बाहेर येतात तेव्हा ज्ञानेश्वर आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. उमा आणि शंकर त्याला जवळ घेऊन मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे रे पोरा, विसरून जा सगळं. चुकी तुझी नव्हती आणि आमचीही नव्हती, परिस्थितीची होती. तो दिवस ज्ञानेश्वर, उमाशंकर आणि सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात, आनंदाने राहतात. तर मित्रांनो, घरात एक अशी मुलगी सून म्हणून आणायला हवी, हो ना. तुम्हाला वाटले
कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.